राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत राज्य सरकारकडून भारतीय भाषा समर कॅम्प उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमावरून मात्र नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबर आणखी एक भारतीय भाषा शिकावी या उद्देशाने हा उपक्रम प्रस्तावित आहे। मात्र या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राने तीव्र विरोध दर्शवलाय। रोजगाराच्या नावाखाली अतिरिक्त भाषा शिकवण्याची सक्ती योग्य नसल्याचं मत मांडत हा निर्णय मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अतिरिक्त भाषेचा ताण विद्यार्थी आणि शिक्षकांवर पडेल असा दावा करत महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या असाव्यात अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? हेमाली, भारतीय भाषा समर कॅम्प उपक्रम जाहीर झालेला आहे आणि या उपक्रमाला मराठी भाषा अभ्यास केंद्रानं विरोध केलेला आहे। इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रस्तावित आहे आणि विद्यार्थ्यांनी मातृभाषेशिवाय आणखी एक भारतीय भाषा शिकावी असा या मागचा उद्देश आहे। मात्र मराठी भाषा केंद्राने याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे। पुन्हा एकदा तुम्हाला वेगळ्या मार्गाने हिंदी सक्ती करायची आहे का असा सवाल या बाबतीत करण्यात आलेला आहे। या उपक्रमाची जर आपण रूपरेषा पाहायला गेली तर हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाशी जो आहे हा जोडलेला आहे। भाषा शिकवताना परीक्षा आणि गुणांकन नसणाऱ्या अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। ही संवाद कौशल्य आणि रोजगारासाठी म्हणून हा उपक्रम असेल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या उपक्रमाच्या नियमांवरती कुठेतरी मराठी भाषा अभ्यास केंद्रानं थेट विरोध दर्शवलेला आहे। विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त ताण या उपक्रमामुळे येऊ शकतो आणि त्यामुळे मराठी शिवाय फक्त इंग्रजी भाषाच सक्ती करावी अशा पद्धतीचा सुद्धा एक सूचना या मराठी अभ्यास केंद्राकडनं करण्यात आलेली आहे। आणि जर अशाच पद्धतीने हा उपक्रम सुरू राहिला तर आंदोलनाचा इशारा सुद्धा मराठी भाषा केंद्राकडनं देण्यात आलेला आहे। हेमाली, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।